पुण्यात पुढच्या बातमीकडे डीबीटी असताना शेतकऱ्यांना थेट पैसे देण्याऐवजी धनंजय मुंडेंनी एवढी मोठी खरेदी प्रक्रिया का केली असा सवाल करत भाजप आमदार आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे। त्याचबरोबर डीबीटी मध्ये त्यांना हात मारता येत नव्हता का अशी टीकाही त्यांनी केली आहे। 2015 नंतर महाराष्ट्रामध्ये डीबीटीद्वारे शेतकऱ्याला अनुदान देण्याचं धोरण आपण अवलंबलेलं होतं आणि हे असताना सरकारनं उठाठेव का करावी? कुठल्या तरी कंपनीचं ते खरेदी करावं, खरेदी करायला दलाल नेमायचे, पुन्हा त्या दलालाकडनं सरकारनं शेतकऱ्यांना वाटायचं। अरे हे दिवस संपलं ना, आता हातात मोबाईल आला, मोबाईलवर गुगल पे व्हायला लागलं। पान टपरीवाला सुद्धा पैसे आता गुगल पेवर घ्यायला लागलेला आहे बाहेर। त्याचा तो कागद तगडाला चिकटून म्हणतोय ह्याच्यावर मोबाईल धर आणि त्याच्यावरनं त्याला पैसे जाते। ती एवढ्या सुविधा, एवढं तंत्रज्ञान पुढं गेलं असताना डीबीटीचं धोरण रद्द करून डायरेक्ट खरेदी करण्याचा घाट जो घातला गेला हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे।